नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्टाईल झणझणीत अशी दाणे वांग्याची भाजी. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. तर त्यासाठी मी तुरीच्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहेत 1 वाटी. 1 पातीचा कांदा चिरलेला आहे. 2 वांग्यांचे काप करून पाण्यात टाकून ठेवलेले आहेत म्हणजे वांगी काळी पडणार नाही. 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. एका गंजामध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तळतळली की जिरे टाकायचं आहे. जिरे टाकून झाल्यावर 1 मिरचीचे तुकडे टाकायचे आहे. त्यानंतर कापलेला पातीचा कांदा टाकायचा आहे. मिक्स करायचा आहे. कांदा परतून झाला की त्यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. ती पण छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर धने पावडर टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. हळद टाकायची आहे. लाल तिखट टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं झणझणीत हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. मिक्स करायचं आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला छान शिजणार. त्यानंतर त्यामध्ये वांग्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. मिक्स करायचं आहे आणि दाणे पण टाकून घ्यायचे आहेत. मिक्स करायचं आहे आणि झाकून 5 ते 10 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत चेक करायचं आहे. भाजीचं पाणी आटलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करायचं आहे. त्यानंतर परत झाकून वाफ काढायची आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे आणि झाकून एक वाफ काढायची आहे. त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे. भाजी पूर्णपणे छान शिजवून घ्यायची आहे. मिक्स करायचं आहे. झाकायचं आहे. भाजी छान शिजवून घ्यायची आहे. आता आपली भाजी छान शिजत आलेली आहे. कसुरी मेथी टाकायची आहे. टोमॅटो पूर्णपणे मऊ करून घ्यायचा आहे. झाकून शिजवून घ्यायची आहे. भाजी छान शिजलेली आहे. कोथिंबीर टाकूया. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल थोडीशीच ग्रेव्ही ठेवायची आहे. या भाजीला जास्त ग्रेव्ही लागत नाही. थोडंसं पाणी ॲड करते. जास्त ग्रेव्ही छान नाही लागत या भाजीला. तर भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि खूप चविष्ट लागते. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा निघतात भरपूर प्रमाणात. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.